अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे, अंमलदार चंद्रप्रकाश सोळंके व आणखी 2 पोलीस कर्मचारी यांनी 15 जानेवारी 2024 रोजी एका गुन्ह्याच्या संशयित आरोपी म्हणून गोवर्धन गणेश हरमकार या युवकाला ताब्यात घेतले होते। त्यावेळी गोवर्धन व त्याचा काका सुखदेव याला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीमध्ये गोवर्धन अत्यवस्थ झाला होता, तर 16 जानेवारी रोजी राजेश जावरे यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल न करता खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले। मात्र 17 जानेवारी रोजी डॉक्टरांनी गोवर्धन यास मृत घोषित केले। या प्रकरणाचा 2 ते 3 महिन्यानंतर उलगडा झाला असून त्यामध्ये 27 वर्षीय गोवर्धन हरमखारचा खून केल्याच्या आरोपीखाली अटकेत असलेला अकोट पोलीस स्टेशनचा उपनिरीक्षक राजेश जावरे व चंद्रप्रकाश सोळंके याला बुधवारी अकोट न्यायालयात हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी 25 एप्रिल पर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला असून यामध्ये आणखी 2 संशयितांचा शोध घेणे चालू आहे। शहरामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे यांची दादागिरी, हुकुमशाही सारखी जाणवत होती। या सर्व प्रकारामुळे अकोट शहर पोलीस स्टेशनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तर शहरातील नागरिक सुरक्षित आहेत किंवा नाही हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य जनतेसमोर उपस्थित झाला आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी।